हॅलो, गुड मॉर्निंग। इथे बाबूची टिफिनची तयारी चालू आहे। जे काल बनवले होते कटलेट ते मी त्याला आता फ्राय करून देत आहे। आता इथे लंचची तयारी चालू आहे। तर यावेळेला मी थोडं वेगळं चिकन बनवलं आहे। म्हणजे तेलावरती कांदा आणि कांद्यावरती हिरवं वाटण, म्हणजे ते कोथिंबीर, आलं, लसूण, ओलं खोबरं हे सगळं त्याचं वाटण बनवलेलं आहे आणि ते मी तेलावरती घेऊन परतवत आहे। आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं मग हळद आणि लाल मसाला जो आपला असतो तो, आणि ते खूप छान असं मिक्स करून घेतलं। जवळजवळ खूप वेळ ते मिक्स करून घेतलं मी छान प्रमाणे। आणि मग नंतर त्याच्यामध्ये मी थोडंसं पहिले पाणी घातलं, चिकन ॲड केलं पहिले आणि मिक्स करून घेतलं आणि त्याच्यावरती पाणी घातलं। आता मी हे परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। असं मध्ये मध्ये मी थोडंसं R&D काहीतरी करत असते, नेहमी तेच करण्यापेक्षा थोडंसं काहीतरी वेगळं। आणि आता मी याच्यामध्ये पाणी घालून कुकरमध्ये हे 4 शिट्ट्या घेऊन शिजवून घेत आहे। कुकर चिकनसाठी बिझी असल्यामुळे मी आज पातेल्यात भात बनवला। सो मी काय करते, खूप सारं पाणी घेते, त्याच्यात भात शिजवते आणि नंतर असं चाळणीत काढून ठेवते, मग तो मोकळा होतो। आता संध्याकाळची वेळ झाली आणि मी ऑफिसवरून घरी आली आहे आणि घरी येऊन फ्रेश वगैरे होऊन ना मी इथे दुधी हलवाची तयारी करत आहे। तर आता मी दुधी हलवा बनवत आहे। आजी येणार आहे तर लवकर ये। किती वाजता येशील? 8:05। हां, लवकर या। पाहुणे आले, पाहुणे आमच्याकडे लांबचे पाहुणे आलेत एकदम। या या। अरे पप्पा नाही आले? बाबू आत्ताच खेळायला गेलाय। त्याला म्हंटल आजी येते तर लगेच ये, लवकर ये म्हणून। या, राहू दे बसा। हे हो, तुम्ही येणार म्हणून खास दुधी हलवा बनवते। तुम्ही हे सगळं लावल्यापासून हे फर्स्ट टाइम आल्या, म्हणजे तुम्ही पण नव्हतं बघितलं ना हे सगळं? नाही, मावशी तर पहिल्यांदा हे एक लावलं, हे दुसरं हे लावलं, ही मांडणी हे लावलं, हे तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलं असेल। हा, हे सगळं क्लिअर झालं। भरलेलं असायचं ते। हा कर, पार्सल आलेलं आहे। काहीतरी मागवलं, शोपीस मी एका ठिकाणी बघितलं, मला तर खूप आवडला, छान वाटलं, म्हणून बोललेलं आपण मागवलं ते तिथे बघू आता, ते साईज वरती आहे तिथे किंवा वरती। बाहुल्यांना आम्ही काय स्थिर ठेवत नाहीये, ते हलतात इकडे तिकडे बाहुले। म्हणजे ऍक्च्युली ते अनपॅक करतो ना, तर खराब वगैरे असेल ना, म्हणून असं रेकॉर्डिंग करायची असते। त्याने कुठे दुकानामध्ये बघितलं होतं तर ते त्याला सुपर मुलांना परत हलवा। बिचारे बावले का राहत नाही, असं ठेवणार। हा, इथे मस्त वाटतंय, दिसतोय तरी मोठं आहे ते एकदम असं। ते हेल्मेट मुळे सगळं होतं। हेल्मेट हेवी आहे ना। हे बघा, आता आम्ही असं बनवलंय, असं इथे ठेवलंय
आणि भाऊल्यांना परत आम्ही त्यांच्या जागेवर आणले, खालून ते वरती आलेले ते असे फिरतच जाणार. अरे बापरे, हा मोठ्या मुलाला आणि हा छोट्या मुलाला मकई मकई मकई. आणि भाऊला तर काय फेवरेटच आहे चॉकलेट केक. चॉकलेट केक मी थोडं दूध घातलं याच्यात. साखर घालायच्या अगोदर दूध घालायचं. साखर घालायच्या, हा साखर घालायचं दूध घातलं. साखर नाही घातली, साखर पण घातली. पण दूध आणि मलाई पण घातली ना. हा खवा आणलाय. हा खवा आणलाय. सांगा कसं झालंय? छान मस्त. आवडला? सुंदर. दुधी हलवा गरमागरम. भेटून झालं. भेटून झालं. मग कसं वाटलं, कसं एन्जॉय केलं गोवा? मस्त. कलाकोट बीच. कोणता कोणता? बागा बीच ना बाबू? बागा बीच कलाकोट आहे. आणि अरावली बीच. बागा, शिरोडा आणि आरावली. आणि ते लेक. चलो आता सगळे निघतायत. आता कधी येणार? एवढी सांग बर्थडेचा इन्व्हिटेशन. हो. तर तो काय म्हणतो, तिकडे आहेत ना तुम्ही पुतळे पाठवा तुमचे. चप्पल घालून चालला. ही बाबूची चप्पल आहे. हा मावशीला दूध जरा मला बरोबर होते. घेऊन जा. सगळ्यांनी घाला चला. जरा सगळ्यांनी. बाबूची चप्पल तर सगळ्यांना होणार. शाबाशी बघ. माझी मी डिमार्ट पासून मला लहान मुलांचे मिळतच होतं डिमार्टला. मोठ्यांच्या सेक्शन मधून घ्यायला लागले. हा मी ते घालते. हवा हवा. खिडकी ओपन ठेवली का हवा येते. सॉरी चला थांब, आपल्याला युजली जायचंय. बाय. चलो बाय. आम्ही पण येतो तुमच्या मागे. चल आपण गाडीने जाऊया. अजून पण रिक्षाला पकडण्याच्या वेळेस तिकडे बागे पाणी पण. चल. मस्त आजी आजोबांना सोडून मग आम्ही तसंच गेलो पुढे आईस्क्रीम खायला. बाबूला आईस्क्रीम खायचं होतं. मग आईस्क्रीम वगैरे घेतलं आणि आम्ही परत घरी आलो. चला आता आपण पुन्हा भेटू उद्या एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.